नमस्कार. मी प्राध्यापक रवींद्र बनसोड, छत्रपती संभाजीनगर. आपण बघत आहात आपले हक्काचे चॅनल युगंधर. बांधवांनो, 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या या देशात राज्यघटना लागू करण्यात आली आणि तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारी आपल्या देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीचा 26 जानेवारी ऐतिहासिक ठरला तो एका वेगळ्याच मुद्द्यामुळे, आणि तो मुद्दा म्हणजे महाराष्ट्र शासनाने आरक्षणासंदर्भात प्रकाशित केलेला सगळे सोयरेचा मसुदा. हा मसुदा आला आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली, कोण सगळे कोण सोयरे, आणि राज्यभर एकच गोंधळ उडाला. मराठा बांधवांनी गुलाल घेऊन आरक्षण मिळाले म्हणून विजयोत्सव साजरा केला, तर काहींनी याला कडाडून विरोध देखील केला. बुद्धिजीवी वर्गातही उलटसुलट चर्चा सुरू झाली. चर्चेचा सूर एकच होता, मराठे युद्धात जिंकले आणि तहात हारले. खरंच असं घडलं का? आज जगद्गुरू तुकोबारायांच्या सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता या उक्तीप्रमाणे आपण ही अधिसूचना, हा GR किंवा आणखी काही आहे ते समजावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. बांधवांनो, पहिला संभ्रम म्हणजे हा GR आहे की नाही. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, ही अधिसूचना आहे. अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन. हा GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्यूशन, म्हणजेच मराठीत ज्याला शासन निर्णय म्हणतात तो नाही, किंवा अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्स तोही नाही. अधिसूचना काढणे हा पहिला टप्पा असतो. त्यावर हरकती आणि सूचना मागविल्यानंतर अधिवेशन सुरू नसेल तर मंत्रिमंडळ बैठक घेऊन राज्यपालाच्या नावे अध्यादेश काढणे हा दुसरा टप्पा असतो, आणि त्यानंतर 6 महिन्याच्या आत गरज भासल्यास विशेष अधिवेशन बोलावून किंवा नियमित अधिवेशनात विधिमंडळाच्या पटलावर ठेवून शासन निर्णय म्हणजेच GR काढणे हा अंतिम टप्पा असतो. त्यामुळे जरीही अधिसूचना असली तरी शासनाचे पहिले सकारात्मक पाऊल म्हणून या अधिसूचनेचे आपण स्वागतच करूया. आता ही अधिसूचना 2 गोष्टींसाठी आहे. पहिली गोष्ट म्हणजे 2000 व 2001च्या ॲक्टनुसार बनविलेल्या 2024च्या नियमात अमेंडमेंट म्हणजेच सुधारणा करण्यासाठीच्या नियमांचा मसुदा यात दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मसुद्यातील नियमांवर कोणाच्याही काही हरकती किंवा सूचना असतील तर त्या पाठविण्यासाठी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत यात दिलेली आहे. आता यावर काहींना ही भीती वाटते की हे अधिसूचना 26 जानेवारी या सुट्टीच्या दिवशी काढल्या गेली, म्हणजेच ही अधिसूचना बेकायदेशीर तर ठरणार नाही ना. तर बांधवांनो, शासन हे 24 तास कार्यरत असते आणि एमर्जन्सी किंवा शासनास गरज वाटेल तेव्हा शासनाला अधिसूचना काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सुट्टी असल्याने काहीही बिघडत नाही. ही अधिसूचना पूर्णतः कायदेशीर आहे. काहींचा हाही मुद्दा आहे की अधिसूचनेवर हरकती किंवा सूचना मागविण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी पुरेसा असतो. 15 दिवस तर 9 फेब्रुवारीला संपतात, तर 16 फेब्रुवारीपर्यंतची मुदत का? सरकार आपल्याला फसवत तर नाही ना. तर बांधवांनो, 15 दिवसांचा कालावधी हा प्रत्यक्ष कार्यालयीन कामकाजाचे दिवस म्हणजे ज्याला इंग्रजीत आपण वर्किंग डेज म्हणतो तो असतो. त्यातून सुट्ट्या वगळाव्या लागतात. त्यामुळे 26 जानेवारीपासून सुट्ट्या जर वगळल्या तर 16 फेब्रुवारीपर्यंतची मुदत ही करेक्ट आहे, कायदेशीर आहे आणि यात कुठलीही फसवणूक नाही. 2001 पासून या अधिनियम म्हणजेच ॲक्टमध्ये वारंवार सुधारणा म्हणजेच अमेंडमेंट करण्यात आल्या. त्याला कोणीही कधीही विरोध केला नाही. पण आता या 2024च्या ॲक्टमध्ये जसाही मराठा बांधवांचा संबंध आला तसे मराठा जातीची ज्यांना जन्मजात ॲलर्जी आहे असे जाती जाती तेढ निर्माण करू पाहणारे उपटसुंभ
हे गरळ ओकायला लागले. असो, आता आपण या अधिसूचनेतील नियमांचा मसुदा वाचूया. क्रमांक 1. या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम 2024 असे म्हणावे. आता या दोन गोष्टी स्पष्ट आहे. पहिली म्हणजे ही अधिसूचना म्हणजे कुठलाही नवीन कायदा नाही, तर ती 2001च्या ॲक्टनुसार पूर्वीच अस्तित्वात असलेल्या 2012च्या नियमात सुधारणा करण्यासाठीच्या नियम 2024चा मसुदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही अधिसूचना अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स म्हणजे एसटीला लागू नाही. आता आपण क्रमांक 2चे वाचन करूया. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012च्या नियम 2 व्याख्यामधील उपनियम 1 मधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येईल. आता सुरू झालंय सगळ्यात महत्त्वाचं. आता यामध्ये ज 1 मध्ये म्हटलंय सगळे सोयरे. सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल. आता ही आहे सगळे सोयरे या कळीच्या मुद्द्याची व्याख्या. या व्याख्येत 3 महत्त्वाचे शब्द आहेत. 1 जात, 2 नातेवाईक आणि 3 अर्थातच सगळे सोयरे. आता आपण समाजशास्त्रानुसार या शब्दांच्या व्याख्या बघूया. पहिली व्याख्या म्हणजे जात. ज्यांच्यात आपापसात विवाह संबंधाला मान्यता आहे किंवा विवाह संबंध सहज प्रस्थापित होतात असा समूह म्हणजे जात. इंग्रजीत म्हणायचे झाले तर ज्यांच्यात एंडोगॅमस मॅरेजेस होतात असा समूह ते झाले जात किंवा कास्ट. आता दुसरी व्याख्या बघूया. नातेवाईक. समाजशास्त्रानुसार नातेवाईक म्हणजे रक्ताने किंवा लग्नाने जोडले गेलेली व्यक्ती. इंग्रजीत म्हणायचे झाले तर आपण असंही म्हणू शकतो अ पर्सन कनेक्टेड बाय ब्लड ऑर मॅरेज. तो झाला रिलेटिव्ह. आता समाजशास्त्रानुसार सगळे सोयरीची व्याख्या फोड करून बघूया. यामध्ये 2 शब्द आहेत. एक सगळे. सगळे म्हणजे रक्तसंबंधातून मिळालेले नातेवाईक, जसे की वडील, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा, आई, आजी, पणजी, खापरपणजी किंवा त्यापूर्वीचे पूर्वज. तसेच भाऊ, बहीण, चुलत भाऊ, चुलत बहीण, चुलते, मुलगा, मुलगी, नात, नातू हे सगळे म्हणजे सगळे. हे थोडक्यात जिथे रक्त वाहतं ते सगळे. आता आपण बघूया सोयरे. सोयरे म्हणजे लग्न नाते संबंधातून निर्माण झालेले नातेवाईक, जसे की पती, पत्नी, सासू, सासरे, नणंद, दीर, जावई, सून, भावजय वगैरे वगैरे वगैरे. आता या अधिसूचनेत दिलेली सगळे सोयरीची व्याख्या परत एकदा समजावून घेऊ. सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल.
इंग्रजीमध्ये काय म्हटलंय ते आपण जरा बघूया. इंग्रजीमध्ये म्हटलंय सगळे सोयरे. द टर्म सगळे सोयरे इन्क्ल्यूड्स रिलेटिव्स ऑफ द ॲप्लिकंट्स फादर, grandfather, great grandfather, and in earlier generations, forming out of marriages within the same castes. This will include relations forming out of marriages within the same caste. आता गंमत अशी आहे की यामध्ये दुसरं जे वाक्य वापरलंय यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल हे म्हणण्याची गरजच नाही, कारण पहिल्यांदाच म्हटलेलं आहे की जातीमधील झालेल्या लग्नातून म्हणजे सजातीय विवाह. लक्षात येतंय? आता बऱ्याच जणांची शंका आहे की हे तर पूर्वीपासूनच होते, नवीन काय मिळालं? तर पूर्वीच्या कायद्यानुसार 2012च्या नियमात नातेवाईक असा शब्द वापरला आहे व त्याचा अर्थ काय दिला? वंशावळीनुसार वडिलांच्या रक्ताकडील नातेवाईक. या व्याख्येतून आईकडील रक्ताच्या नातेवाईकांना वगळलेलं आहे. त्यामुळे काही विशिष्ट परिस्थिती, जसं संगोपन आईच्या माहेरी झाले असेल, असे काही अपवाद सोडले तर आईच्या जातीचा फायदा अपत्याला मिळत नव्हता. हे खरं तर आंतरजातीय विवाहासाठी होतं, पण मात्रकुळात कुणबी नोंद सापडलेल्या व सजातीय विवाह झालेल्या मराठा बांधवांसाठी हे अन्यायकारक होतं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील व शासनाने तथागतांसारखा मध्यम मार्ग काढत सगळे सोयरे हा शब्द आणला. त्याबद्दल या दोघांचेही करावे तितके कौतुक थोडेच. या सगळे सोयरे शब्दाने 2012च्या नियमातील नातेवाईक या शब्दाची व्याप्ती कशी कशी वाढवली लक्षात घेऊया. पहिले म्हणजे पहिल्यांदा वंशावळीनुसार वडिलांच्या रक्ताकडील नातेवाईकाला लाभ मिळत होता. आता मात्र वडिलाकडील म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा तसेच त्यापूर्वीचे पूर्वज यांच्या सजातीय लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईकही सगळे सोयरे म्हणून लाभ घेऊ शकतात. वडिलाचे सजातीय लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक म्हणजेच आईकडचेही नातेवाईक सगळे सोयरे ठरतील. याच न्यायानुसार आजी, पणजी, खापरपणजी व त्याच्या पूर्वीची पणजी हे सगळे सोयरे ठरतील. आता यामधील काही बारकावे बघूया. अर्जदाराच्या आईच्या घराण्यात जर कोणाकडे पूर्वीची कुणबी नोंद असेल तर आई ही त्याची रक्ताची नातेवाईक म्हणजे सगळे ठरेल. त्यामुळे आईला कुणबी प्रमाणपत्र मिळेल. आता अर्जदाराच्या आईवडिलाचा विवाह जर सजातीय असेल तर अर्जदाराचे वडील हे अर्जदाराच्या आईचे सगळे सोयरे ठरतील. त्यामुळे अर्जदाराला आईच्या घराण्यातील नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळेल. परंतु अर्जदाराच्या वडिलाच्या पूर्वीच्या पिढीमधील हा नातेसंबंध नसल्यामुळे अर्जदाराच्या वडिलाला अर्जदाराच्या आईच्या घराण्यातील नोंदीच्या आधारे म्हणजेच दुसऱ्या शब्दात पतीला पत्नीच्या घराण्यातील नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. अर्जदाराच्या चुलत्याला किंवा चुलत भाऊ बहिणीलाही सदर नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. हीच नोंद जर वडिलांच्या आईच्या घराण्यात सापडली तर मात्र वडील, चुलते, चुलत भाऊ बहीण या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. याचा अर्थ नोंद जितकी जुनी असेल तितकाच तिचा व्यापक फायदा होईल. आता थोडं उलट बघूया. समजा कुणबी नोंद पतीच्या घराण्यात सापडली असेल तर त्याच्या पत्नीच्या घराण्यातील व्यक्तीला त्याचा फायदा होईल का? इथे गोम आहे. माझे उत्तर आहे नाही. कारण सगळे सोयरेच्या व्याख्येत अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये सजातीय विवाहातून निर्माण झालेले नातेवाईक असे स्पष्ट नमूद आहे. तसेच पुढे ज्या तरतुदी आपण बघणार आहोत त्यामध्ये देखील
पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे पतीच्या घराण्यातील नोंदीचा पत्नीच्या घराण्याला काहीही फायदा होणार नाही. तसेच मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी असे विवाह आंतरजातीय ठरत असल्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. ते एकमेकांचे सगळे सोयरे ठरणार नाही. म्हणजे एखाद्या मराठ्याने कुणबीशी लग्न केलं तर ते सगळे सोयरे होणार नाही. एखाद्या मराठ्याने मराठा कुणबी, कुणबी मराठा कसंही घ्या, तर तो विवाह मात्र आंतरजातीय विवाह ठरेल. आणि अशी मंडळी आंतरजातीय विवाहाचे शासनाचे इतर लाभ मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू शकतील, पण सगळे सोयरे ठरणार नाहीत. आता बघूयात 2012च्या नियम क्रमांक 5 मधील उपनियम 6 मध्ये या अधिसूचनेद्वारे जोडण्यात आलेल्या तरतुदी. पहिलं बघूया. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतणे भाव भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील. आता यात नागरिक हा शब्द विनाकारण घातलेला आहे. त्याऐवजी व्यक्ती हा शब्द पाहिजे होता. गरजेचे नाही की ती व्यक्ती नागरिकच असावी. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना लाभ मिळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यात आपण जर बघितलं तर अर्जदाराला नाही तर अर्जदाराच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असा अर्थ निघतो. बघा, त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. आता इथे इंग्रजीमध्ये काय दिलंय तेही बघूया. इंग्रजीमध्ये म्हटलंय, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट अपॉन सबमिटिंग an affidavit by the applicant establishing the relations with his blood relatives, that is uncle, nephew and other members of his family, as well as patriarchal, काय म्हटलंय, patriarchal relatives who have found Kunbi records being the applicant's सगळे सोयरे, and after verifying such Kunbi certificates of blood relatives and सगळे सोयरे by conducting field enquiry and verification, Kunbi caste certificate shall be issued immediately. बघा, म्हणजे यामध्ये म्हटलंय अर्जदाराला देण्यात येईल. पुढे म्हटलंय कुणबी कास्ट सर्टिफिकेट शॅल बी इमिडिएटली बी इश्यूड टू द ब्लड रिलेटिव्स ऑफ द पर्सन्स अपॉन फाइंडिंग रेकॉर्ड ऑफ बीइंग कुणबी आफ्टर प्रेझेंटिंग अन ॲफिडेविट एस्टॅब्लिशिंग द रिलेशनशिप विथ सच पर्सन्स अंडर द महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, denotified tribes, विमुक्त जाती, nomadic tribes, other backward classes and special backward category, regulation of issuance and verification of caste certificate rules 2012. आता गंमत बघा, मराठीत म्हटलंय अर्जदाराला नाही तर अर्जदाराच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. इंग्रजीत म्हटलंय सगळ्या सोयऱ्यांना नाही तर अर्जदाराला प्रमाणपत्र देण्यात येईल. म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषांतराचा काहीही ताळमेळ लागत नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत सांगायचे झाले तर कानडीने केला मराठा व्रतार, एकाचे उत्तर एका नये. म्हणजे एखाद्या कानडी येणाऱ्या स्त्रीने एखाद्या मराठी येणाऱ्या पुरुषाबरोबर लग्न केले तर तिचं याला कळत नाही, याचं तिला कळत नाही, सगळाच सावळा गोंधळ. आता दुसऱ्या तरतुदीत काय आहे ते बघूया. दुसऱ्या तरतुदीत म्हटलेलं आहे,
ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील. इंग्रजी वाचून घेऊया. Provided also that all the सगे सोयरे being in relation of the persons belonging to Maratha community whose record of being Kunbi has been found shall be given the Kunbi caste certificates on the basis of the Kunbi records of such persons belonging to Maratha community. आता इथे आणखी एक नवीन शब्द आला आणि तो म्हणजे गणगोत. आता गणगोत म्हणजे काय? तर गणगोत हा एखाद्या व्यक्तीच्या कुटुंब, वंश, नाते आणि संबंधासाठी वापरला जातो. म्हणजे आलं काय? व्यक्तीचं कुटुंब, व्यक्तीचा वंश, व्यक्तीचे नातेसंबंध. यासाठी आपल्याकडे बोलीभाषेतील हा सर्वसमावेशक असा शब्द आहे. आता पहिल्यांदाच सगळे सोयरीची व्याख्या दिल्यानंतर परत गणगोत शब्दाची गरज काय? कारण गणगोत हा शब्द सगळे सोयरीची व्याख्या संकुचित करतो. त्यामुळे मला तर व्यक्तिशः वाटते की गणगोत हा शब्द नंतर गोत्यात आणेल. आता पुढे बघूया. क्रमांक 3. ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे. मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. इंग्रजीमध्ये काय म्हटलंय? प्रोव्हाइडेड अल्सो दॅट द सगळे सोयरे ऑफ द पर्सन belonging to Maratha community whose Kunbi record has been found shall be the one amongst the relations within whom the marriages are being held traditionally, but the Sage Soire shall be considered among the relatives from the patriarchal relatives as well as the relations forming out of marriages and proof being given to prove that the marriage is within the same caste. The Kunbi caste certificate shall be issued after field inquiry. आता इथे सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक. इथं बघा, पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक. आता ही वाक्यरचना भविष्यात आईकडच्या नोंदी वापरण्यात प्रचंड डोकेदुखी ठरेल. कारण पुढे गणगोत शब्द आलाच. आता इंग्रजीमध्ये जर बघितलं तर इंग्रजीमध्ये आपण जर बघितलं इथे बट म्हटलंय. बट द सगळे सोयरे शाल बी कन्सिडर्ड अमंग द रिलेटिव्स फ्रॉम द पॅट्रियार्कल रिलेटिव्स ॲज वेल ॲज द रिलेशन्स फॉर्मिंग आउट ऑफ मॅरेजेस पुढे म्हटलंय. तर इथे ॲज वेल ॲजमुळे हे थोडं व्यवस्थित वाटतंय, पण तरीही याला व्यवस्थित करेक्ट करावं लागेल. बट शब्द किंवा मात्र शब्द काढावा लागेल. आता परंपरेनुसार गणगोतांशी विवाह म्हणजे ट्रेडिशनल मॅरेज, म्हणजेच यामध्ये प्रेमविवाह करणारे व कोर्ट मॅरेज करणारे यांना काहीही फायदा होणार नाही, कारण ते ट्रेडिशनल असणार नाही. चला 4 कडे जाऊया. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा ग्रह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील. इंग्रजीमध्ये काय म्हटलंय ते बघूया. प्रोव्हाइडेड अल्सो दॅट द रिलेटिव्स बीइंग सगळे सोयरे फॉर्मिंग आउट ऑफ मॅरेजेस विदिन सेम कास्ट इन द स्टेट ऑफ पर्सन who has
the record of being Kunbi may apply for Kunbi caste certificate provided that proof of such marriage is within same caste be submitted as well as be established in the field inquiry, and upon verification of the documents related to such Kunbi records and after following due procedure thereof, the competent authority shall issue Kunbi caste certificate to the applicant. आता यामध्ये इंग्रजी ट्रान्सलेशन बरोबर आहे, मराठीत परत विनाकारण नागरिक दुरुपयोग करण्यात येऊ नये वगैरे वगैरे असं विनाकारण टाकलेलं आहे, ते सगळं काढावं लागेल. शेवटी म्हटलंय, सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील. Provided also that the provisions of above provisos shall be applicable to the scheduled castes, denotified tribes, vimukta jatis, nomadic tribes, other backward classes and special backward category for issuance of caste certificate. आता यातली गंमत बघूया. ही संपूर्ण अधिसूचना ही कुणबी नोंद सापडलेल्या व्यक्तीच्या सगळे सोयऱ्यांसाठी आहे. मग ती अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्गातील कुणबी वगळून इतरांना कशी लागू होईल? घटनेच्या आर्टिकल 15चे लिंगभेद होत असल्यामुळे पूर्वीपासूनच उल्लंघन चालू आहे. आता या अधिसूचनेमुळे आर्टिकल 14चे पण उल्लंघन होईल, कारण आरक्षणाची तरतूद ही वर्गासाठी आहे, विशिष्ट जातीसाठी नाही. त्यामुळे न्यायालयाने या अधिसूचनेला केराची टोपली दाखवली तर नवल वाटायला नको. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा लढा आपण हरलो, याला घाईत केलेले चुकीचे ट्रान्सलेशन हेही एक कारण होते, हे विसरून चालणार नाही बांधवांनो. आता ही अधिसूचनेत तीच चूक दिसते, त्यामुळे या संपूर्ण अधिसूचनेत दुरुस्ती करावी लागेल हे निश्चित. बरं, यातून कुणबी नोंद सापडलेल्या ब्राह्मण, लिंगायत, मुस्लिम, मारवाडी आदी बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांचे काय, हाही यक्ष प्रश्न ठरेल. माझ्या मते त्यांच्याही सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्यानंतर खऱ्या अर्थ माऊली जे म्हणतात की चंद्रमय जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंवा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ही व्यापक संकल्पना प्रत्यक्षात येईल. आता या अधिसूचनेतील सर्वात मोठा धोका म्हणजे या अधिसूचनेत सर्वत्र कुणबी नोंद सापडलेल्या व्यक्तीचे सगळे सोयरे असे म्हटलेले आहे. वर मात्र व्याख्येत सगळे सोयरे म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये सजाती विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेत ते सगळे सोयरे असे म्हटलेले आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की कुणबी नोंद सापडलेल्या व्यक्तीचे सगळे सोयरे म्हणजे त्याचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढीतील सगळे सोयरे. आता ज्या नोंदी सापडतात त्या 1880 ते 1967च्या दरम्यानच्या सापडतात. त्यांच्या पूर्वीचे सगळे सोयरे यांना प्रमाणपत्र द्यायचे असेल तर स्वर्गात जात प्रमाणपत्र घेऊन जावे लागेल. ही अधिसूचना अतिशय घाईगडबडीत काढलेली वाटते. त्यामुळे या अधिसूचनेत आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. मी एवढं मात्र ठामपणे म्हणू शकतो, आजपर्यंत झालेल्या महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्यात एकनाथ शिंदे हे पहिले असे मराठा मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी जातीकडे जातीने लक्ष दिले आणि मराठा समाजाच्या बहुसंख्य मागण्या सकृतदर्शनी तरी मार्गी लावल्या. आणि मनोज जरांगे पाटील हे पंजाबराव देशमुख यांच्यानंतर पहिले व्यक्ती आहे की ज्यांनी मराठा समाजाच्या हिताच्या गोष्टी समाजाच्या पदरात पाडून घेतल्या. सगळे सोयरेचा मसुदा योग्य त्या दुरुस्त्या केल्यास निश्चितपणे फार मोलाचा ठरेल. त्याबद्दल आंदोलक, शासन व प्रशासनाचे जाहीर आभार. फक्त भीती एकच वाटते, 20 तारखेला अधिवेशन जाहीर झालेले आहे. त्या अधिवेशनात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून फक्त 52% आरक्षण देऊन सगळे सोयरेच्या अधिसूचनेशी सरकारने फारकत घेतली तर परत तिसऱ्यांदा
मराठा समाजाची फसवणूक होईल. शेवटी शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्री मराठ्यांना फसवणार नाही हा विश्वास आहे, आणि फसतील तर ते जरांगे पाटील कसले याची खात्री आहे. 12 फेब्रुवारीला आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा जी.आर. काढला त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही जाहीर आभार. शेवटचा विषय म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या नोंदींचा तपशील बघूया. आता यात स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्यात आढळलेल्या कुणबी मराठा जातीच्या जिल्हानिहाय नोंदी दिनांक 20 जानेवारी 2024 अखेर नोंदीची स्थिती. आता यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल तर एकूण नोंदी सापडलेल्या आहेत 57,41,241. प्रमाणपत्र वाटल्या गेलेली आहेत 38,97,391. आता असं जर बघितलं तर आपल्याला असं वाटू शकतं की 57 लाखापेक्षा जास्त नोंदी ह्या नवीन सापडलेल्या आहेत आणि 38 लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्र हे नवीन वाटप केलेले आहे. पण आता खाली जर आपण टीप वाचली तर टीपमध्ये म्हटलेलं आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सन 1986 ते 23/10/2023 पर्यंत, म्हणजे ह्या नोंदी शोधण्याच्या पूर्वीपर्यंत 2363 व दिनांक 24/10/2023 नंतर आजपर्यंत 20,927 अशी एकूण 23,290 इतकी कुणबी जात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. आता मराठवाड्यात किती वितरित केली? 23,290. कधीपासून? 1986 पासून. आता बघा इकडे, हे इथे छत्रपती संभाजीनगर वितरित केली 23,290 प्रमाणपत्र. लक्षात घ्या, म्हणजे इकडची जी संख्या आहे ही आजपर्यंत 86 पासून आजपर्यंत वितरित केलेली संख्या आहे. जे प्रमाणपत्र वितरित केले, म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होतो की 38,97,391 जे प्रमाणपत्र वितरित केले यात पहिल्यांदा वितरित केलेले विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागातील प्रमाणपत्रांचा समावेश आहे. म्हणजे तसं जर बघायला गेलं तर माझ्या मते नवीन प्रमाणपत्र ही फक्त लाखभर वितरित झाली, बाकीची सगळी जुनीच होती. म्हणजे 57,41,241 ज्या नोंदी सापडल्या यापैकी नवीन नोंदींची संख्या ही फार कमी आहे, म्हणजे 1,02 लाखात आहे. यामध्ये पण एकाच इसमाची नोंद ही वेगवेगळ्या ठिकाणी, ज्याला मल्टिपल नोंदी आपण म्हणू, म्हणजे उदाहरणार्थ 33-34 मध्ये सापडेल, तीच नोंद आपल्याला एखाद्या वेळेस जन्ममृत्यूच्या दाखल्यात सापडेल किंवा तीच नोंद आपल्याला एखाद्या वेळेस एखाद्या रजिस्ट्रीमध्ये सापडेल, असंही असण्याची शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ शासनाला आणखी काम करणं गरजेचं आहे. गतिमान आहेच शासन, पण आणखी गतिमान होण्याची गरज आहे. आता मराठवाड्यात मात्र फारच कमी नोंदी सापडल्या आहेत. गावच्या गावं निरंक आहेत. त्यामुळे सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी व्हायचा म्हणजे बिरबलकी खिचडी आहे. कधी शिजेल सांगता येत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा शासनाला प्रश्न आहे, 1884 व 1909च्या गॅझेटियरनुसार जर त्या काळात मराठवाड्यात 40% लोकसंख्या ही कुणबी जातीची होती, पण एकही मराठा त्यावेळेस नव्हता, मग अशा कोणत्या सुनामीत ते 40% कुणबी वाहून गेले की इतक्या वर्षानंतरही ते आज सापडत नाही? अशी कोणती ढगफुटी झाली की आज 40% मराठा आभाळातून पडले? याचेही उत्तर नाही. याचा सरळ अर्थ आहे की आज जे मराठा जात लावतात तेच पूर्वी कुणबी जात लावत होते. आपली राज्यघटना सांगते की या देशात धर्म बदलता येतो, पण जात बदलता येत नाही. मग आमच्या पूर्वीच्या निरक्षर पिढ्यांची जात शासनाने बदलली, हेच वास्तव आहे. मराठवाड्यातील मराठे संयुक्त महाराष्ट्रात येण्यापूर्वी त्यांना हैदराबाद स्टेटमध्ये मराठा म्हणून आरक्षण होते. आजही तेलंगणा,
आंध्र अशा अनेक राज्यात मराठा म्हणून आरक्षण आहे. तामिळनाडू आणि पॉंडिचेरीमध्ये तर केंद्राच्या यादीत देखील मराठा म्हणून आरक्षण आहे. काका कालेलकर कमिशनने सुद्धा 1955 मध्ये तत्कालीन हैदराबाद स्टेटमधील मराठ्यांना म्हणजेच आजच्या मराठवाड्यातील मराठा बांधवांना मराठा म्हणून 95 क्रमांकावर आरक्षण दिले होते. हे सरकारला माहीत नाही का? मराठवाड्याचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मराठवाड्याचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी पुरेसा नाही का? मराठा तरुणांच्या सर्वात जास्त आत्महत्या ह्या मराठवाड्यात झाल्या हे शासनाला माहीत नाही का? आम्ही बिनशर्त महाराष्ट्रात सामील झालो आणि आम्हाला जे आरक्षण हैदराबाद स्टेटमध्ये मिळत होतं तेही गमावून बसलो. ही आमची चूक झाली का? बाळासाहेब सराटे काय म्हणतात तेही ऐका. मराठवाड्यापुरता हा विषय सुटला असता, अगदी सुटला असता, यात काही डाऊटच नाही. कारण सरकार हे द्यायला तयार होतं. याबद्दल जरांगे पाटलांची सुद्धा खात्री आहे की हे द्यायला सरकार तयार होतं. पहिलं उपोषण सुटलं तेव्हा नंतर 40 दिवस वेळ दिला तर त्या 40 दिवस झाल्यावरती हे मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मराठवाड्यापुरतं जर सरसकट कुणबीचं आरक्षण झालं असतं तर याच्या इतकं मोठं यश मराठा समाजाच्या पदरात, खरं म्हणजे सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल, असं झालं असतं. म्हणजे आपण मराठवाड्याची कुणबी होण्याची मागणी जी होती, सरसकट कुणबी करण्याची, ही मागणी आपण नजरेआड केली आणि सरसकट महाराष्ट्राची मागणी ज्या दिवशी झाली त्या दिवशी जो मूळ विषय होता हातात आलेला, तो विषय सुद्धा आपला आता बाजूला गेलेला आहे हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. मग शासनाला जर मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे तर मराठवाड्याच्या 5वीला पुजलेला हा सापशिडीचा खेळ बंद करा. किशोर चव्हाणासारखे आंदोलक 30 वर्ष झाली शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. विनोद पाटलांसारखे आंदोलक पाण्यासारखा पैसा खर्च करून न्यायालयीन लढाई लढत आहेत. मनोज जरांगे पाटलांसारखे आंदोलक जीवाची बाजी लावून उपोषण करत आहेत, रस्त्यावरची लढाई लढत आहेत. त्यामुळे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, द व्हॉइस ऑफ द पीपल इज द व्हॉइस ऑफ गॉड. लोकांचा आवाज हा देवाचा आवाज असतो. हे लक्षात घेऊन मराठवाड्यासाठी 371 ब कलमाचा वापर करून न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल घेऊन, तसेच गरज वाटत असेल तर विशेष बाब म्हणून शेड्यूल 9चे संरक्षण देऊन मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्या आणि तेही 50%च्या आतलं. मुख्यमंत्री शिंदे हे देणारे आहेत याची आम्हाला खात्री आहे. गेल्या 3 महिन्यापासून रात्रीचा दिवस करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन व प्रशासन गतिमान करून मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आणली. त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे जाहीर आभार. पण शेवटची एवढीच विनंती, आता या निर्णायक वळणावर मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढा, नाहीतर मराठवाड्यातील मराठ्यांच्या अंगाची रग आणि आंदोलनाची धग अजून संपलेली नाही. मराठवाड्यातील मराठी असं आंदोलन उभा करतील की जे मनोज जरांगे पाटलांच्याच भाषेत सांगायचं झालं तर सरकारला झपावणारही नाही आणि पेलवणारही नाही. ही वेळ येऊ देऊ नका, हीच मायबाप सरकारला विनंती. शेवटी कुठल्या तरी चित्रपटात एक डायलॉग आहे, हमारी फिल्मों की तरह हमारी जिंदगी में भी एंड तक सब कुछ ठीक ही हो जाता है, हैप्पीज एंडिंग. और अगर ठीक ना हो तो वो दी एंड नहीं है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. जय शिवराय.